माझं नाव वैशाली आहे. मी 31 वर्षांची आहे. मी लग्न झालेली आहे आणि महाराष्ट्रातील सातारा शहरात राहते. माझ्या कुटुंबात माझे पती आहेत, जे 77 वर्षांचे आहेत. माझा 14 वर्षांचा मुलगा आणि 17 वर्षांची मुलगी आहे. माझे पती नोकरी करणारे आहेत. पण गेल्या 8 वर्षांपासून त्यांना दम्याचा आजार आहे. यामुळे थोडंही शारीरिक काम केलं की त्यांना श्वास घेणं कठीण होतं. लोक म्हणतात, तसं मी अजूनही आकर्षक दिसते. माझे मित्र आणि नातेवाईक माझी तुलना माधुरी दीक्षितशी करतात आणि मी या प्रशंसेवर थोडी गर्व करते. त्या दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा मी माझ्या मायक्यात माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नात मुलांसोबत गेले होते. मायके मला नेहमीच आवडतं. लग्नाच्या तयारीत घरात खूप गजबज होती. पाहुण्यांची गर्दी होती आणि घराचा प्रत्येक कोना गजबजलेला होता. लग्नाच्या 1 दिवस आधी मला अंघोळ करायला बाथरूमची गरज होती. पण खालचल्यावर मी पाहिलं की बाथरूमचा दरवाजात जावं लागलं. तिथे पोहोचल्यावर मी पाहिलं की बाथरूमचा दरवाजा आतून बंद आहे. मी विचारलं, "आत कोण आहे?" उत्तर आलं, "दीदी मी रोहन. फक्त 2 मिनिटं." रोहन माझा मामाचा मुलगा आहे. 28 वर्षांचा तरुण जो नोकरी करतो. थोड्या वेळाने रोहनने दरवाजा उघडला. तो टॉवेल गुंडाळलेला होता आणि त्याचे कपडे त्याच्या हातात होते. बाहेर येताना त्याचा पाय घसरला आणि तो धडाधड पडला. पडताना त्याचा टॉवेल वर गेला. मी एक क्षणभर काहीतरी पाहिलं, जे माझ्या मनात अडकून राहिलं. मी लगेच अंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरले, पण माझं मन अस्वस्थ होतं. अंघोळ करून बाहेर आल्यावर मी रोहनला खाली पाहिलं. तो पूर्णपणे सामान्य वागत होता, जसं काहीच झालं नाही. पण माझ्या मनात काहीतरी बदललं होतं. मी वारंवार रोहनजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचं लक्ष माझ्याकडे खेचण्यासाठी मी त्याच्या आसपास राहायचे. त्याला स्पर्श करण्याचा निमित्त शोधायचे. पण रोहनला कदाचित काही समजलं नाही. त्याची साधेपणा आणि अनभिज्ञता मला अधिक बेचैन करत होती. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. 2 दिवसांनी घरातील मोठे लोक मामाच्या मुलीला पहिल्यांदा सासराला सोडायला गेले. घरात मी, काही पाहुणे, स्त्रिया, माझी मुलं आणि रोहनच उरले होते. लग्नाच्या गडबडीनंतर आता घरात थोडी शांतता होती. संध्याकाळचे तास होते, जेवण झालं होतं. माझी मुलगी आणि इतर स्त्रिया एका खोलीत झोपायला तयारी करत होत्या. मला आणि माझ्या मुलीलाही त्याच खोलीत झोपायचं होतं. माझा मुलगा दुसऱ्या खोलीत पलंगावर पडून टीव्ही पाहत होता. तो तिथेच झोपतो. रोहन जेवण करून बाहेर फिरायला गेला होता. मी माझ्या मुलाजवळ गेले आणि त्याच्या बिछाण्यावर अर्धवट पडून टीव्ही पाहू लागले. रात्रीचे तास होते. रोहन परत आला. मला पाहून तो आणि म्हणाला, "काय पाहतेस दीदी?" मी म्हणाले, "घरघरची कहाणी. तूही पाह." तो म्हणाला, "बस आता येतो दीदी." आणि आपल्या खोलीत कपडे बदलून गेला. थोड्या वेळाने तो परत आला आणि माझ्या मुलाच्या बाजूला पडून टीव्ही पाहू लागला. रोहनजवळ असल्याने माझ्या हृदयाचे ठोके वेगवान झाले. माझ्या मनात एक विचित्र हालचाल सुरू झाली होती. रात्रीचे तास होते. माझा मुलगा म्हणाला, "आई, ही लाईट बंद कर. मला झोप येते. तुझं हे सासूबहूचं ड्रामा खूप वेळ चालेल. मला माहीत आहे, तू पूर्ण पाहूनच झोपशील." हे ऐकून मला हसू आलं आणि रोहनही हसला. तो म्हणाला, "हो दीदी, लाईट बंद कर. माझ्या डोळ्यांनाही झोप येते. मीही लवकर झोपेन." मी म्हणाले, "ठीक आहे," आणि उठून लाईट बंद केली. मग त्याच बिछाण्यावर माझ्या मुलाजवळ पडून टीव्ही पाहू लागले. आता भिंतीकडे रोहन होता, मग माझा मुलगा आणि मग मी. थोड्या वेळाने माझा मुलगा झोपला. थोड्या वेळाने रोहनचेही डोळे बंद झाले. थोईचा आवाज मी खोलीत जायला उठवलं नाही. टीव्हीचा आवाज मी पूर्णपणे मंद केला. थोडा आणखी वाट पाहिल्यानंतर मी हळूच उठले आणि बाजूच्या खोलीत जाऊन पाहिलं. माझी मुलगी आणि इतर पाहुणे खोल झोपेत होते. मी परत आले. नाईट बल्ब लावला. टीव्ही बंद केला आणि माझ्या मुलाजवळ पडले. सुमारे अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मी पुन्हा परिस्थिती तपासली. सगळे खोल झोपेत होते. रोहनही झोपला होता. माझ्या मनात एक वादळ उठत होतं. मी रोहनला पाहत होते आणि माझ्या हृदयाचे ठोके थांबण्याचं नाव घेत नव्हते. त्या रात्री माझ्या मनात काय चाललं होतं, हे कदाचित मी स्वतःही पूर्णपणे समजू शकत नव्हते. पण त्या क्षणी माझ्या आतल्या इच्छेने मला काहीतरी वेगळं विचारायला भाग पाडलं होतं. त्या रात्री जेव्हा घरात शांतता पसरली होती आणि नाईट रहस्यमय वातावरण मिळालं होतं, माझं मन बेकाबू होत होतं. रोहन खोल झोपेत होता. त्याचा श्वास नियमित चालला होता. माझा मुलगाही जवळ झोपला होता आणि बाजूच्या खोलीत माझी मुलगी. मी बिछाण्यावर पडले होते, पण झोप माझ्या डोळ्यांपासून दूर होती. रोहनचा चेहरा, त्याची ती निष्पापता आणि तो अनोळखी क्षण जो मी बाथरूमंजिक पाहिला होता, माझ्या मनात वारंवार फिरत होता. मी हळूच करवट बदलली आणि रोहनकडे पाहिलं. त्याचा चेहरा नाईट बल्बच्या प्रकाशात हळूवार चमकत होता. माझ्या मनात एक विचित्र बेचैनी होती. मी जाणत होते की जे मी विचारते ते चुकीचं आहे.
मी एक लग्न झालेली स्त्री आहे. 2 मुलांची आई आहे आणि रोहन माझा मामाचा मुलगा आहे. पण त्या क्षणी माझ्या हृदय आणि मेंदूत एक लढाई सुरू होती. माझी इच्छा मला काहीतरी करायला उद्युक्त करत होती आणि माझा विवेक मला थांबवत होता. पण माझा मुलगा हलका हंबत होता. मी हळूच माझ्या हलका हलला. मी थांबले. भीतीने माझा श्वास थांबला. काही क्षण थांबल्यानंतर जेव्हा मला खात्री झाली की तो पुन्हा खोल झोपेत आहे, मी धैर्य जमवलं आणि हळूच बिछाण्यातून उठले. माझे पाय कापत होते. पण मी स्वतःला सावरलं आणि रोहनजवळ गेले. तो अजूनही खोल झोपेत होता. मी एकदा पुन्हा चारहीकडे नजर फिरवली. कोणी जागे तर नाही ना हे पाहण्यासाठी. सगळं शांत होतं. मी रोहनच्या बाजूला बसले. माझे हात कापत होते. मी हळूच त्याचा खांदा स्पर्श केला, जसं त्याला हलका हलवून पाहायचंय. पण तो जागा झाला नाही. माझ्या मनात एक वादळ उठत होतं. मी स्वतःशी म्हणाले, "वैशाली, तू काय करत आहेस? हे चुकीचं आहे." पण माझ्या शरीराने माझ्या मेंदूची वाक्य ऐकली नाही. मी हळूच त्याचा हात धरला. त्याचा हात गरम होता आणि माझ्या स्पर्शाने तो हलका हलला. त्याचे डोळे उघडले आणि तो थोडा गोंधळला. "दीदी," त्याने मंद आवाजात म्हटलं, जसं झोपेतच असेल. काही बोलू नकोस," मी कुजबुजत म्हणाले. माझ्या आवाजात एक विचित्र आकर्षण होतं, जे कदाचित मलाही माहीत नव्हतं कुठून आलं. रोहनने डोळे घासत मला पाहिलं. "काय झालं दीदी? सगळं ठीक आहे का?" त्याने विचारलं. त्याच्या आवाजात निष्पापता होती. मी काही क्षण शांत राहिले. माझ्या मनात गोष्टी एकाच वेळी धावत होत्या. मी म्हणाले, "हो, सगळं ठीक आहे, फक्त झोप येत नव्हती." तो हलका हसला आणि म्हणाला, "तू टीव्ही चालू कर किंवा बाहेर जाऊन थोडं फिर." त्याची साधेपणा माझ्या हृदयाला अधिक वितळवत होती. "नाही, फक्त इथेच बस," मी म्हणाले आणि त्याचा हात अधिक घट्ट धरला. मला माहीत नव्हतं की मी काय हवी आहे, पण त्या क्षणी मी फक्त रोहनच्या जवळ राहायचं होतं. तो थोडा असंच दिसला, पण काही बोलला नाही. कदाचित त्याला समजत नव्हतं की मी काय हवी आहे. मी हळूच त्याचा चेहरा माझ्याकडे वळवला आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न होता, पण तो शांत राहिला. माझ्या हृदयाचे ठोके इतके वेगवान होते की मला वाटतं तोही ऐकेल. "रोहन," मी मंद आवाजात म्हणाले, "तू खूप चांगला आहेस." तो हलका हसला आणि म्हणाला, "दीदी, तुम्हीही चांगले आहात. पण इतक्या रात्री या सगळ्या गोष्टी का?" मी उत्तर दिलं नाही. माझ्याकडे कोणतं उत्तर होतही नाही. मी फक्त त्याचा हात अधिक घट्ट धरला आणि हळूच त्याच्या जवळ सरकले. त्याने एकदा पुन्हा माझ्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्या डोळ्यात थोडी भीती आणि थोडी आश्चर्य होते. "दीदी, हे बरोबर नाही," त्याने हळूच म्हटलं आणि त्याने आपला हात सोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे शब्द माझ्यासाठी एक धक्का होते. मी एकदम थांबले. माझ्या चेहऱ्यावर लाज आणि भीती दोन्ही उमटली. मी लगेच त्याचा हात सोडला आणि मागे सरकले. "रोहन, मला माफ कर," मी हबकून म्हणाले. "मला माहीत नाही मी काय करत होते." रोहनने काही म्हटलं नाही. तो फक्त शांतपणे उठला आणि आपल्या खोलीकडे निघाला. मी तिथेच बिछाण्यावर बसून राहिले. माझे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. मी स्वतःला दोष देऊ लागले. "वैशाली, तू हे काय केलंस? तू सगळं धोक्यात घातलंस." त्या रात्री मी झोपू शकले नाही. सकाळ होईपर्यंत मी माझ्या विचारांत गुंतले होते. रोहनने दुसऱ्या दिवशी माझ्याशी सामान्य गोष्टी केल्या, जसं काहीच झालं नाही. पण माझ्या मनात एक जड ओझे होतं. मी जाणत होते की मी एक चूक केली होती आणि आता मला तिचं ओझे कायम वाहत राहावं लागेल. त्या रात्रीच्या घटनेनंतर मी खूप काही शिकले. क्षणिक आकर्षण आणि चुकीच्या विचारांमुळे कुटुंबाचं सगळं सुख एका क्षणात नष्ट होऊ शकतं. रोहन माझा भाऊ होता. माझी मुलं जवळ होती आणि मी एक आई आणि पत्नी होते. त्या चुकीच्या क्षणाने मला हे स्पष्ट केलं की स्वतःवर नियंत्रण ठेवणं, कुटुंबाच्या मुलांना जपणं आणि विवेकाने निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आजही जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला त्या रात्रीची लाज वाटते, पण त्यातून मी अधिक जबाबदार आणि सावध झाले. अशा क्षणांमध्ये विवेकाने वागणं हेच खरं शहाणपण आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.